नमस्कार, मी ऋषी देसाई. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या क्षणाच्या एका मोठ्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूया. बातमी येते साताऱ्याहून. फलटण येथील डॉक्टरांचं खंडणीसाठी अपहरण करणारे 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. काल रात्री अज्ञातांनी रामराजेनगरकडे जाताना डॉक्टर संजय राऊत यांचं अपहरण केलं होतं. रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलच्या मॅनेजरला फोन करून याबाबत त्यांनी माहिती दिली होती. अज्ञातांनी 5 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. फलटण पोलिसांची मोठी कारवाई समजली जाते आहे. 5 कोटीच्या खंडणीसाठी डॉक्टरांचे अपहरणाचा प्रयत्न करणारे पोलिसांच्या ताब्यात सापडलेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी. फलटणमध्ये काल डॉक्टरांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणाचा प्रयत्न झाला होता. दरम्यान या सगळ्या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. डॉक्टर संजय राऊत यांचं अपहरण झाल्यानंतर हॉस्पिटलच्या मॅनेजरला फोन करून अज्ञातांनी 5 कोटी खंडणी मागितली होती. मात्र फलटण पोलिसांनी रात्रीच्या रात्री सूत्र हलवत तपासाची चक्र वेगानं फिरवत या अपहरण करणाऱ्या 3 संशयितांना ताब्यात घेतलंय. आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे आपल्या सोबत आहेत. संतोष, मागील काही दिवसात पुण्यातल्या प्रकाराप्रमाणेच या प्रकरणाकडे पण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. फलटणमध्ये 3 संशयित सापडले, डॉक्टरांचं अपहरण आणि 5 कोटीची खंडणी. एकूणच हा प्रकार गंभीर होता. पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच ऋषी, एकूणच 7 तासाचा हा घटनाक्रम आणि 7 तासाच्या आतच 3 संशयितांना जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी ठरलेले आहेत. फलटण येथील सिद्धनाथ हॉस्पिटल जे आहेत, या हॉस्पिटलचे प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत संजय राऊत यांचं काल रात्रीच्या सुमारास घरी जात असताना, रामराजेनगरकडे जात असताना त्यांचं अपहरण अज्ञात लोकांनी केलं होतं. आणि या प्रकरणात रात्रीत तपासाची चक्र फिरवत पोलिसांना यश आलेलं आहे. या प्रकरणी 5 कोटीची खंडणी मागण्यात आली होती. मॅनेजरला तसा फोन करण्यात आला होता हॉस्पिटलच्या. आता सध्या पोलीस अधिक तपास या आरोपींकडून घेत आहेत. धन्यवाद संतोष, या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे आपल्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्कात होते.